50,000 रुपये घ्या, 30,000 रुपये घ्या, गुत्तच पूर्ण हे वाद विकत घ्या असं नसतं. तिथं सुप्रीम कोर्टामध्ये 3 मिनिटाची केस म्हणजे सगळ्यात मोठी झाली. 1 मिनिट, 2 मिनिट आणि 3 मिनिट बहस होतात. त्या पहिल्या केसवरती पॉइंट वरती बहस होतात. वकील पॉइंट टाकतो आणि जज प्रश्न विचारतो. 3 मिनिटांमध्ये केस फेकून दिली जाते. कारण लाख लाख केस आहेत पूर्ण भारतातून गेलेल्या सुप्रीम कोर्टामध्ये. त्याच्यामुळे कधी सुटायच्या केस. म्हणून 3 मिनिट. आणि वकील एका मिनिटाला 10-10 लाख रुपये घेतो. तिथलचे पॉवरफुल वकील आहेत. ते एका मिनिटाला 10 लाख रुपये फीस. त्याला हेरिंग म्हणतात. हेरिंग. एका हेरिंगला फक्त पॉइंट मांडण्याकरता. आणि तेवढा पॉइंट मांडला की जजच्या सुद्धा ध्यानात येतं, निकाल देतो जज. मग तिथं असं घोळीत बसत नाही. तर खूप मोठं साक्षीदार नामकन तमकन नाही. आणि मग वकिलाला फीस द्यायची म्हणल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की वकिलाने की असे फोन पे किंवा एखाद्या वेळेस असे बँकेतून चेक वगैरे पाठवू नका. आणि अशा पद्धतीनं पाठवू नका की त्याला माझ्याकडं ते रुपये असे आले तर मला त्याचा चार्ज भरावा लागेल. म्हणून त्याच्याकरता आरटीजीएस करू नका. मग पैसे डायरेक्ट हँड टू हँड द्या. हँड टू हँड, हातातले हातात. मग ह्या माणसाने काय केलं की बसला रेल्वेमध्ये 10 लाख रुपये घेऊन पुण्यामध्ये बसला. पण बसल्यानंतर पुण्यातून दिल्लीला जाणारी रेल्वे एका माणसाने हेर राखली आणि ह्याच्याकडे 10 लाख रुपये आहेत असं ठरलं. पण दुसऱ्या माणसानं अर्जंट तिकीट काढलं. पण त्याला दुसऱ्या डब्यातलं तिकीट मिळालं. तिथालच्या माणसाला ह्याच्या जवळचा जो माणूस होता त्याला सांगितलं मी 15,000 रुपये देतो तुला. माझ्या जागेवर तू बसन, तुझ्या जागेवर मी बसतो. आणि 10 लाख रुपये घेऊन निघालेल्या माणसाच्या शेजारी तो येऊन बसला. चोर. बसल्याच्या नंतर कुठाले काय इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्याच्या नंतर तो जो पैसे घेऊन निघालेला माणूस होता तो बुद्धिमान माणूस होता. त्यांनी अशी पिशवी बाजूला केली. त्याच्यामध्ये त्या 500-500च्या बंडल होते. त्याच्यातली एक बंडलातली अशी 500ची नोट कडकडीत काढली आणि 2 जणांना चहा विकत घेतला त्यांनी असं. आणि त्यांनी ते बंडल पाहिल्याबरोबर मस्तपैकी पांढरे शुभ्र डोळे झाले त्याचे, चांदीसारखे दिसायला लागले. म्हणला ज्यांनी मला हेरगिरी केली त्यांनी बंडल मारलं नाही. म्हणला ज्या अर्थी एवढं बंडल दिसतंय त्या अर्थी रात्रीच्या टाइमला ह्याला फसवतो. आणि ते पाहिल्याच्या नंतर तो चोर 9 वाजता झोपला. महाराज 9 वाजेपर्यंत गप्पा छप्पा झाल्या. 9 वाजता चोर झोपला. आणि चोर झोपी गेला की ह्यानी याच्या जवळचे पैसे काढले आणि चोराच्या उशाला ठेवले. आणि ह्यो माणूस निवांत झोपला. 12 वाजता चोर उठला. तसा आधाशा प्रमाणे याच्या पिशवीवर तुटून पडला. त्याने सगळीकडे पाहिलं पण त्याच्यात बंडलच नाही. म्हणलं ह्या माणसाला बंडल येतं का काय कोणास ठाऊक. ह्यानी बंडल मारलं का काय. मी तर पाहिलं होतं कसं काय धोरण आहे. 4 वाजेपर्यंत उमघाम झाले त्याला शोधून. सगळीकडे पाहिलं कुठंच नाही सापडलं. 4 वाजता चोर झोपला. आणि चोर झोपी गेला की ह्याने त्याच्या उशाचं बंडल काढलं आणि आपल्या पिशवीत ठेवलं. सकाळच्या प्रहरी 7 वाजता रेल्वे स्टेशनवर गाडी उभी राहिली की सांगितलं दादा उठा, प्रभात झाली, उठा. आणि उठवल्याबरोबर 500च्या बंडलातली नोट काढली आणि नाश्त्याला चहाला दिली. त्याने ते बंडल पाहिलं की त्याचे असे डोळे झाले. हे पिशवीत तर रात्रीच पाहिलं मी. काय भानगड काय. बरं म्हणला अजून एक रात्र आहे. आग्र्याच्या पुढं गाडी निघाल्यानंतर रात्र झाली. 9 वाजता चोर झोपला आणि ह्यानी बरोबर तो झोपला की पैसे काढले आणि त्याच्या उशाला ठेवले आणि झोपला माणूस.